पुणे शहरामधील वाहतुकीसाठी मुख्य रस्ते असलेला सिंहगड रोडवरील मोठ्या प्रमाणात खरं तर वाहतूक कोंडी जी आहे ती त्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत असतो। याच सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं 1 महिन्यापूर्वी जे कामकाज आहे ते पूर्ण झालं आहे, मात्र नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही असा जो आरोप आहे तो मनसे करत आहे। आणि आज मनसेकडून खरं तर या उड्डाण पुलाचं जे आहे ते उद्घाटन करण्यात येणार आहे, मात्र पोलीस असतील किंवा प्रशासनाचा याला विरोध आहे। आता मोठा पोलीस बंदोबस्त खरं तर या उड्डाण पुलाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी उड्डाण पूल सुरू होतो या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। तर आपण बघू शकतो की मोठे बॅरिकेड असतील किंवा मोठं क्रेन जे आहे ते सध्या उड्डाण पुलाच्या त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आमच्या हस्तेच आम्ही खरं तर या उड्डाण पुलाचं उद्घाटन करणार आहोत आणि वाहतुकीसाठी हा जो उड्डाण पूल आहे तो खुला करणार आहोत, अशी जी प्रतिक्रिया आहे किंवा अशी भूमिका जी आहे ती मनसे कार्यकर्त्यांनी घेण्यात आलेली आहे। मात्र पोलीस प्रशासनाकडून याला विरोध करण्यात येत आहे, महापालिका प्रशासनाकडून विरोध करण्यात आहे। पालिका प्रशासनाचं म्हणणं असं आहे की उड्डाण पुलाचं आणखी काम जे आहे ते उर्वरित काही काम बाकी आहे। मात्र मनसे यांच्याकडून असा आरोप करण्यात येतोय की नेत्यांना वेळ मिळत नाही, त्याच्यामुळं कुठंतरी नागरिकांना वेटीस धरलं जात आहे, अशी जी भूमिका आहे ती मनसेकडून घेण्यात आलेली आहे। आता मनसे जे आहे ते या उड्डाण पुलाच्या संदर्भात आक्रमक झालेले आहेत आणि मनसे कार्यकर्ते मनसेचे शहर प्रमुख असलेले साईनाथ बाबर असतील किंवा त्यांचे जे सर्व जे कार्यकर्ते आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या उड्डाण पुलाचं जे उद्घाटन आहे ते आम्ही उद्घाटनच करणार अशी ठाम भूमिका जी आहे ती मनसे कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। एकंदरीत आपण बघू शकतोय की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतोय की उड्डाण पूल ज्या ठिकाणापासून सुरू होतो या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आहेत, क्रेन लावण्यात। खरं तर एका मार्गक्रमणिकेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं, मात्र आता दुसरी जी मार्गक्रमणिका आहे उड्डाण पुलाची मात्र ती प्रलंबित आहे। या सुद्धा मार्गक्रमणीचं लवकरात लवकर उद्घाटन व्हावं अशी जी भूमिका आहे ती नागरिकांची आहे। मनसेंची सुद्धा जी भूमिका आहे ती या ठिकाणी आहे, मात्र नेत्यांना वेळ नाही आणि त्यांच्याकडून उद्घाटन केल्यास टाळाटाळ केली जात आहे अशी जो आरोप आहे तो मनसेकडून केला जात आहे। आणि आज मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन उद्घाटन करण्याच्या भूमिकेवरती ठाम असलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।